लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनी ही गुरुजी आणि काव्याला भेटून गेलेले असतात. तेव्हा मानिनी ही काव्याला विचारते, काव्या गुरुजी काय म्हणाले? कारण गुरुजी हे कधीही त्या घरामध्ये चुकीचं होणार असेल तर ते येतात आणि आवर्जून येऊन सांगतात आणि हे तुला येऊन भेटले परंतु काहीच कसं बोलले नाहीत. तेव्हा काव्या देखील सावरासावर करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आपण पाहतो गणपती बाप्पा पुढे पार्था हा गणपती बाप्पा पुढे प्रार्थना करतो. गणपती बाप्पा, काव्याला माझ्या जीवनातून दूर जाऊ देऊ नकोस. त्यांना कायमस्वरूपी माझ्याजवळ येऊ ठेव. तर तिकडे आपण पाहतो काव्याला आपल्या जुन्या आठवणीमध्ये जीवासोबतचा एक फोटो मिळतो. तो फोटो पाहिल्यानंतर ती विचार करते, आता जीवावर तर माझं अजिबात प्रेम नाही, परंतु काही आठवणी एवढ्या सहजासहजी पुसल्या जाणार नाहीत. तर इकडे आपण पाहतो मानिनी ही पार्थला बोलते, पार्थ आणि काव्या आता लवकरात लवकर एकमेकांच्या प्रेमामध्ये पडा. तेव्हा पार्थ देखील होकार देतो. तर आपण पाहतो नंदिनी मात्र गणपती बाप्पा पुढे प्रार्थना करत असते. ती विचार करत असते, जीवाचा आणखीन पत्ता नाहीये, ते कुठे बसलेत, ते आणखीन कसे आले नाहीत. तर तिकडे आपण पाहतो जीवा हा रस्त्याने येत असताना त्याची बाईक बंद पडलेली असते. तो मदतीला त्या ठिकाणी उभे असलेल्या एका महिलेला आवाज देतो आणि त्याच वेळेस तिचा चेहरा समोर येतो. तर त्याला मात्र धक्का बसतो कारण ती काव्या असते आणि तो काव्याला पाहिल्यानंतर आश्चर्यचकित होऊन तिला विचारतो, काव्या आणि तू इथे? आणि काव्या देखील पार्थला त्या ठिकाणी पाहून देखील आवाकून झालेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा काव्या एकमेकाला कायमस्वरूपी विसरणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.